रात्रीच्या वेळी एक म्हातारी महिला पूर्णपणे एकट्या ट्रेनने प्रवास करत होती. त्याच दरम्यान तिची भेट एका मुलासोबत होते ज्याला दिल्लीला जायचं होतं आणि त्या स्त्रीला देखील दिल्लीला जायचं होतं. त्यामुळे दोघेही एकमेकांसोबत बोलू लागतात आणि हळूहळू त्यांच्यामध्ये खूप चांगली जवळीक निर्माण होते. अर्धी रात्र झाल्यावर जेव्हा ती महिला गाढ झोपेत झोपते तेव्हा तो मुलगा तिच्यासोबत विचित्र चाळे करू लागतो. तोपर्यंत त्या स्त्रीला जाग येते आणि ती पाहते की तिच्या शेजारी बसलेला मुलगा तिच्यासोबत चाळे करत आहे. त्यामुळे तिचे मन खूप अस्वस्थ होते आणि तिच्या संयमाचा सर्व बांध फुटतो. मग ती त्या मुलाला घेऊन शौचालयाच्या आत जाते आणि तिथे गेल्यानंतर ते दोघे मिळून काहीतरी असे काम करतात ज्याचा तुम्ही कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेशच्या बालिया जिल्ह्यामध्ये नेवा नावाच्या छोट्या गावामध्ये ही घटना घडली होती. त्या गावामध्ये गिरजा नावाची एक म्हातारी महिला पूर्णपणे एकटी घरी राहत होती. तिचा नवरा नव्हता. नवऱ्याचे निधन खूप आधी झाले होते आणि नवरा गेल्यानंतर ती आपला उदरनिर्वाह करण्यासाठी घरी 2-4 शेळ्या मेंढ्या पाळत होती. त्यांना घेऊन ती सकाळ संध्याकाळ चरायला शेतात जायची आणि त्यापासून जे काही उत्पन्न मिळायचे त्यावर ती आपला उदरनिर्वाह करायची. मात्र तिला एक मुलगा आणि सून होती ज्यांचं लग्न तिने खूप आधी केलं होतं आणि लग्न झाल्यानंतर तिचा मुलगा तिच्यासोबत राहत नव्हता. तो आपल्या बायकोसह दिल्लीतच भाड्याची खोली घेऊन राहायचा. तिथेच एका खाजगी कंपनीमध्ये तो नोकरी करायचा आणि त्याची बायको देखील एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होती. दोघे नवरा बायको मिळून स्वतः कमवायचे, खायचे आणि तिथेच राहायचे. गावात कधी देखील ते आपल्या आई गिरिजाला भेटायला येत नव्हते. तिची सून थोड्या आधुनिक विचारांची होती. तिला गावात राहणे अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे ती आपल्या नवऱ्याला घेऊन दिल्लीमध्ये राहायची. थोडी शिकलेली होती आणि गिरिजा मात्र आपल्या घरी पूर्णपणे एकटी राहत होती. अशाच एका दिवसाची गोष्ट आहे. गिरिजा दुपारी आपल्या घराच्या अंगणात बसली होती तेव्हा अचानक तिला आपल्या मुलाची खूप आठवण येते आणि ती खूप भावुक होते. ती एकटीच अंगणात बसून हंबरडा फोडून रडू लागते. त्यानंतर तिच्या रडण्याचा आवाज आसपासच्या लोकांच्या कानावर पडतो. तेव्हा ते लोक तिच्या घरात येतात आणि आल्यावर पाहतात की गिरिजा आपल्या घराच्या अंगणात बसून हंबरडा फोडून रडत आहे. काही महिला तिच्याकडे जातात आणि विचारतात, गिरिजा काय झाले? तू इतकी हंबरडा फोडून का रडत आहे? त्यावर गिरिजा त्यांना सांगते, काही झालं नाही, खरं तर आज माझा मुलगा आणि सून मला आठवले. त्यानंतर त्या सर्व महिला गिरिजाचे हे बोलणं ऐकून गिरिजाची समजूत काढतात आणि म्हणतात, अशा लोकांची काळजी तू का करते जे तुझी काळजी करत नाही? ते लोक तर तुला विसरले आहे. जर ते लोक तुला तुझी काळजी करत असते तर एकदा तरी भेटायला नक्की घरी आले असते. त्यानंतर गिरिजा त्या महिलांना सांगते, काही हरकत नाही. जेव्हा त्यांना माझी आठवण येत नाही तर काय झालं, मी तर त्यांना आठवते ना. मग जेव्हा सर्व महिला गिरिजाचे हे बोलणे ऐकतात तेव्हा समजतात की आता गिरिजाची मुलगा आणि सुनेला भेटण्याची इच्छा निर्माण झाली आहे. म्हणून त्या म्हणतात, ठीक आहे गिरिजा, उद्या सकाळी तू निघून जा. आणि नंतर त्या सर्व महिला गिरिजाची समजूत काढून आपापल्या घरी निघून जातात. त्यानंतर जेव्हा सर्व महिला आपापल्या घरी निघून जातात तेव्हा गिरिजा आपला मुलगा आणि सुनेला भेटण्यासाठी जाण्याची तयारी करू लागते आणि ती तयारी करता करता खूप उशीर होतो. त्या दिवशी ती रात्रीचे खाणेपिणे बनवत नाही आणि उपाशी पोटी झोपी जाते. पण जशी सकाळ होते तेव्हा ती घरातून निघते आणि रेल्वे स्टेशनला जाते. तिथे गेल्यानंतर एक जनरल तिकीट काढून घेते कारण तिच्याकडे तेवढे पैसे नव्हते. पण नाईलाजास्तव ती दिल्लीकडे जनरल तिकीट काढून घेते आणि फुकट प्लॅटफॉर्मवर जाऊन उभी राहते आणि ती दिल्लीला जाण्याच्या ट्रेनची वाट पाहू लागते. तिच्यासमोर अचानक दिल्लीला जाणारी सुपरफास्ट ट्रेन येऊन उभी राहते. ती फारशी शिकलेली नव्हती. जवळच्या एका म्हाताऱ्या युवतीला विचारते, ही ट्रेन कुठे जाईल? तेव्हा तो युवती तिला सांगतो, ही ट्रेन दिल्लीला जाईल. त्यानंतर ती त्या ट्रेनच्या जनरल डब्यामध्ये चढते आणि तिथे गेल्यानंतर तिला बसण्यासाठी एक शीट देखील मिळून जाते.
त्यानंतर ती ट्रेन तिथून दिल्लीसाठी रवाना होते. थोड्या दूर गेल्यानंतर एका पुढच्या स्टेशनवर ट्रेन पुन्हा थांबते. त्यानंतर एक मुलगा त्या डब्यात चढतो ज्या डब्यात गिरिजा बसली होती. तो तिच्या अगदी शेजारीच येऊन बसतो. त्यानंतर ट्रेन पुन्हा तिथून निघते. पण मित्रांनो, त्याच्या काही वेळानंतर गिरिजाला खूप जास्त तहान लागते. तेव्हा ती त्या मुलाला पाणी आणण्यासाठी सांगते. तो मुलगा म्हणतो, अरे आंटी, आता तर ट्रेन सुटली आहे. जर तुम्हाला तहान लागली होती तर तुम्ही मला आधीच सांगायला पाहिजे होतं. ज्यावेळी ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी होती तेव्हा ती म्हणते, अरे आता काय होईल? जर तो म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, जशी ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबेल तसं मी तुमच्यासाठी पाणी आणून देईल. त्यानंतर गिरिजा त्याचं ते बोलणं ऐकून अगदी शांत होते. नंतर ती त्या मुलाला त्याचं नाव विचारते. तेव्हा तो मुलगा तिला आपलं नाव राजेश असं सांगतो. राजेश हा बिहारचा राहणारा होता आणि तो आपल्या घरून वडिलांसोबत भांडण करून पळून आला होता. त्याला देखील दिल्लीला जायचं होतं. त्यानंतर जेव्हा गिरिजा राजेशचं बोलणं ऐकते की हा सुद्धा दिल्लीला जाणार आहे, तेव्हा ती राजेशला म्हणते, अरे राजेश, मला सुद्धा दिल्लीला जायचं आहे. त्यानंतर ते दोघे आपापसात बातचीत करू लागतात आणि त्यांच्यामध्ये खूप चांगली जवळीक निर्माण होते. त्यानंतर जेव्हा ट्रेन पुढच्या स्टेशनवर जाऊन थांबते तेव्हा राजेश गिरिजासाठी एक बाटली पाणी विकत आणून देतो आणि गिरिजा ते पाणी पिऊन घेते. आणि जेव्हा ती पाणी पिते तेव्हा त्या बाटलीत थोडेसं पाणी उरलं होतं. तेव्हा राजेश गिरिजाला म्हणतो, आंटी इकडे द्या, मला देखील तहान लागली आहे. त्यानंतर गिरिजा पाण्याची ती बाटली त्याला देऊन टाकते आणि राजेश ते उरलेले पाणी पितो. त्यानंतर दोघे एकमेकांसोबत बोलू लागतात. अशा प्रकारे संध्याकाळ होते आणि जेव्हा रात्र होते तेव्हा गिरिजा राजेशला सांगते, माझ्या घरून मी खायला बनवून आणलं आहे, तुला खायचंय का? त्यावर तो म्हणतो, आंटी, मी तर माझ्या घरून पळून दिल्लीला चाललो आहे, त्यामुळे मी माझ्या घरून कोणतीही तयारी करून थोडी चाललोय. जे तू मला खायला देऊ इच्छिते ते मला खाऊ घाल. त्यानंतर गिरिजा आपल्या पिशवीतून 2 लिट्ट्या काढून राजेशला देते आणि राजेश खाऊ लागतो. गिरिजाही पिशवीतून काही लिट्ट्या काढून खाऊ लागते. त्यानंतर जेव्हा ते दोघे पोटभर जेवतात तेव्हा पुन्हा गिरिजा राजेशला पाणी आणण्यासाठी सांगते. तेव्हा ट्रेन स्टेशनवरच उभी होती, त्यामुळे तो पुन्हा प्लॅटफॉर्मवर उतरून एक बाटली थंड पाणी घेऊन येतो आणि त्यानंतर ते दोघे पाणी पितात. त्यानंतर ट्रेन तिथून निघते आणि अर्ध्या वाटेत गेल्यानंतर गिरिजाला खूप गाढ झोप येते. हळूहळू त्या डब्यातील सर्व लोक एकदम गाढ झोपी जातात. राजेशला झोप येत नाही आणि तो गिरिजाकडे एकटक पाहत राहतो. तो गिरिजासोबत चाळे करू लागतो. तोपर्यंत अचानक गिरिजाची झोप उघडते आणि ती राजेशला चाळे करताना पाहते. तेव्हा ती समजून जाते राजेशचा हेतू काय आहे. ती त्याला मनाई करू शकत नाही आणि राजेश सतत तिच्यासोबत चाळे करणे सुरू ठेवतो. मग थोड्या वेळानंतर गिरिजाचे मन देखील खूप जास्त अस्वस्थ होते आणि तिच्या संयमाचा सारा बांध तुटून जातो. मग नंतर ती राजेशला सोबत घेऊन शौचालयाच्या आत जाते आणि तिथे गेल्यानंतर ती राजेशची इच्छा पूर्ण करू लागते. राजेश त्या योग्यतेचा नव्हता, त्यामुळे तो गिरिजाच्या गरजा व्यवस्थित पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे तिला राजेशवर खूप राग येतो. ती म्हणू लागते, आता तर खूप उत्सुक होता, पण आता काय झालं? त्यावर तो म्हणतो, आंटी, तुम्ही समजू शकता. गिरिजा आपल्या शीटवर येऊन बसते. तिच्या पाठोपाठ राजेश देखील येऊन तिच्या शेजारी बसतो. त्यानंतर दोघे गाढ झोपी जातात. जेव्हा सकाळ होते तेव्हा ते दोघे स्वतःला दिल्ली रेल्वे स्टेशनवर पाहतात. जे लोक दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते त्यानंतर गिरिजा ट्रेनमधून खाली उतरते आणि तिच्या पाठोपाठ राजेश देखील ट्रेनमधून खाली उतरतो. तेव्हा गिरिजा राजेशला विचारते, तुला कुठं जायचंय? तेव्हा राजेश तिला सांगतो, मी तर घरून पळून आलोय, त्यामुळे माझी कोणतीही मजल नाही. माझी मजल मला जिथे ओढून जाईल तिथे मी जाईल. त्यानंतर गिरिजा राजेशचं हे बोलणे ऐकून खूप विचारात पडते आणि म्हणते, हे बघ राजेश, मी जर दिल्लीत माझा मुलगा आणि सुनेला भेटण्यासाठी आले आहे. तुला जर हवा असेल तर तू माझ्यासोबत येऊ शकतो, कारण माझा मुलगा आणि सून तिथे एका खाजगी कंपनीत नोकरी करतात आणि जर तुला हवं असेल तर मी त्यांना सांगून तुलाही कामावर लावून देईल. त्यानंतर राजेश गिरिजाचं बोलणं ऐकून
तिच्यासोबत तिचा मुलगा आणि सुनेच्या खोलीवर निघून जातो. जिथे ते लोक भाड्याने खोली घेऊन राहत होते तेव्हा गिरिजा राजेशला सोबत घेऊन आपला मुलगा आणि सुनेच्या भाड्याच्या खोलीवर पोहोचते. गिरिजाची सून गिरिजाला अचानक पाहून तिच्यावर खूप जास्त रागवते. तोपर्यंत तिचा नवरा तिथे येतो आणि जेव्हा तो येतो तेव्हा तो आपल्या आईला राजेशसोबत पाहून खूप जास्त अस्वस्थ होतो आणि विचारू लागतो, आई हा मुलगा कोण आहे? तेव्हा ती सांगते, हा एक गरीब मुलगा आहे आणि घरून पळून दिल्लीला कमावण्यासाठी आला आहे. याची ट्रेनमध्ये माझ्यासोबत भेट झाली म्हणून मी याला माझ्यासोबत घेऊन आले. त्यानंतर तिचा मुलगा म्हणतो, हे बघ आई, कोणत्याही ओळखीच्या नसलेल्या व्यक्तीला कुठूनही घरी आणून चालत नाही. माहित नाही हा मुलगा कोण आहे? त्यावर ती म्हणते, अरे काही असो पण हा मुलगा खूप चांगला आहे. याने ट्रेनमध्ये माझी खूप मदत केली. त्यानंतर तो आपल्या आईचे ऐकणे टाळू शकत नाही आणि आपल्या आईसोबत राजेशला देखील आपल्या घरी आश्रय देऊन देतो. जी गिरिजाची सून होती तिला हे अजिबात आवडत नाही, पण नवऱ्याचा आदेश मानून ती गिरिजासोबतही राजेशला आपल्या घरी आश्रय देऊन टाकते. त्यानंतर गिरिजा आणि राजेश खूप आरामात घरी राहू लागतात. अशाच प्रकारे जेव्हा राजेशला गिरिजा आणि तिचा मुलगा व सुनेसोबत राहून 2-4 दिवसांचा काळ निघून जातो तेव्हा एक दिवस गिरिजाची सून राजेशला म्हणते, हे कोणतंही गाव नाही जिथे तू इथे येऊन फुकाटची भाकर खात राहशील. तू सुद्धा काहीतरी कामधंदा शोधला पाहिजे. तेव्हा राजेश तिला सांगतो, मॅडम मी तर या शहरात अगदी नवीन आहे, मला इथं कोण काम देईल? जर तुमच्या नजरेत काही काम असेल तर मला तिथे लावून द्या. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, उद्या सकाळी तू तयार राहा, मी तुला माझ्यासोबत कामावर नेईल. त्यानंतर जेव्हा सकाळ होते तेव्हा गिरिजाची सून राजेशला सोबत घेऊन आपल्या कंपनीत जाते आणि तिथे गेल्यानंतर तिथे राजेशला कामावर लावून देते आणि राजेश खूप आरामात काम करू लागतो. अशाच प्रकारे जेव्हा राजेशला त्या कंपनीत काम करताना 1 आठवड्याचा काळ निघून जातो तेव्हा एक दिवस अचानक राजेशची प्रकृती बिघडते आणि तो कंपनीत काम करण्यासाठी जात नाही. आणि योगायोगाने त्या दिवशी गिरिजाच्या सुनेची देखील तब्येत ठीक नसती, त्यामुळे ती सुद्धा कंपनीत काम करण्यासाठी गेलेली नव्हती. आणि त्या दिवशी गिरिजा, तिची सून आणि राजेश असे तिघेही जण घरीच असतात. पण जो गिरिजाचा मुलगा होता तो आपली ड्युटी करण्यासाठी निघून जातो. मग नंतर जेव्हा दुपारची वेळ होते तेव्हा गिरिजा राजेशला आपल्या खोलीत बोलावून घेते आणि बोलावल्यानंतर ती त्याच्यासोबत मिळून आपल्या इच्छा पूर्ण करू लागते. तोपर्यंत गिरिजाची सून तिथे येते आणि ती गिरिजाला राजेशसोबत पाहते. याचा परिणाम असा होतो ती सर्व काही समजून जाते आणि ती गिरिजाला म्हणू लागते, हे बघ, तू जे राजेशसोबत करत आहे ते अजिबात चांगले नाही. तू या वयात राजेशसोबत हे करायला नको हवे होते. त्यानंतर गिरिजा आपल्या सुनेला समोर पाहून खूप घाबरते आणि म्हणू लागते, हे बघ, तू सुद्धा अजून तरुण आहे, सुंदर आहे आणि तुझ्याही काही गरजा आहेत ज्या तू माझ्या मुलासोबत मिळून पूर्ण करून घेते. पण माझे काय? मी तर कोणासोबतही मिळून माझी गरज पूर्ण करू शकत नाही. पण एक राजेश आहे जो माझ्या प्रत्येक संकटात कामी येतो. त्यामुळे आज जेव्हा याची प्रकृती बिघडली होती तेव्हा मी विचार केला का ना याची थोडी मदत करावी, म्हणून मी याला माझ्या खोलीत बोलावले. गिरिजाची सून तिला धमकी देऊ लागते, आता मी तुमच्या दोघांची गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगेल. गिरिजा आपल्या सुनेचं ते बोलणं ऐकून खूप जास्त घाबरून जाते आणि तिला म्हणू लागते, सुनबाई तू असं अजिबात करू नको, नाहीतर मी माझ्या मुलाला कामाबद्दल समजावले तर ती म्हणते, त्याचं मला काय देणं घेणं. त्यानंतर गिरिजा तिचं हे बोलणं ऐकून समजून जाते की माझ्या सुनेची इच्छा आहे, तर ती राजेशला सांगते, राजेश, ज्या प्रकारे तू नेहमी माझी मदत करत आला, एकदा तू माझ्या सुनेचीही मदत कर. त्यानंतर ती एवढं म्हणून खोलीतून बाहेर पडून दुसऱ्या खोलीत निघून जाते. त्यानंतर राजेश तिच्या सुनेची सर्व गरज पूर्ण करतो. तिची सून अगदी खुश होते. मग 2-4 दिवस ती कंपनीत कामाला जात नाही आणि राजेशसोबत मिळून आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. कारण जो गिरिजाचा मुलगा होता तो त्या योग्यतेचा नव्हता. तो आपल्या बायकोच्या गरजा व्यवस्थित पूर्ण करू शकत नव्हता. पण तो राजेश होता,
तो तिच्या गरजा व्यवस्थित पूर्ण करून देत होता, ज्यामुळे त्या दोघांमध्ये खूप चांगली जवळीक निर्माण होते. आणि अशा प्रकारे जेव्हा कधी संधी मिळायची तेव्हा गिरिजा राजेशला आपल्या खोलीमध्ये बोलावून घ्यायची. कधी जी सून खोलीत बोलावून घ्यायची हे सर्व त्यांच्यामध्ये सुरू राहायचे. एक दिवशी योगायोगाने राजेश कामासाठी घरातून निघतो, पण तो कंपनीत जात नाही, कारण त्याला आधीपासूनच त्यांच्यावर शंका आली होती. त्यामुळे तो त्यांचे सत्य जाणून घेण्यासाठी अर्ध्या वाटेतून घरी परत येतो. आणि जेव्हा तो येतो तेव्हा तो आपली आई गिरिजा, आपली बायको आणि राजेश तिघांना एकाच खोलीत पाहतो. तो समजून जातो की माझ्या पाठीमागे घरातील सर्वजण हेच काम करतात. ते दृश्य पाहिल्यानंतर त्याला त्यांच्यावर खूप जास्त राग येतो आणि तो आधी आपल्या आईला खूप जापतो. म्हणतो, आई, तू या वयाची झाली आहे आणि तू या मुलासोबत हे काम करते, तुला लाज वाटली पाहिजे. मग नंतर तो आपल्या बायकोलाही झापतो आणि म्हणतो, काय मी नाही का? मी असताना तू याच्यासोबत आपली गरज पूर्ण करते. त्यानंतर ते दोघेही आपल्या कृत्यावर खूप जास्त लाजिरवाणे होतात आणि त्यांना आपल्या चुकीची जाणीव होते. नंतर गिरिजा आपल्या मुलाच्या पायावर पडून माफी मागते आणि तिची सून देखील तसेच करते. त्यानंतर तो राजेशला म्हणतो, हे बघ राजेश, झाले ते झाले, पण मी आता तुला विनंती करतो, तू माझ्या घरून निघून जा, नाहीतर इथं राहशील तर काय होईल हे सांगता येत नाही. त्यानंतर राजेश तिथून निघून जातो आणि जेव्हा राजेश त्यांच्या घरून निघून जातो नंतर तो आपली आई गिरिजा आणि बायको दोघांनाही माफ करून देतो. मग काही दिवस गिरिजा त्यांच्यासोबत राहते आणि एक दिवस ट्रेन पकडून पुन्हा आपल्या गावी परत येते आणि आता ती गावालाच राहते. ती आपल्या मेंढ्या शेळ्या चारण्याचे काम करत होती, ते ती करत राहते आणि आजही ती आपल्या गावाला खूप खुश आहे. तिकडे जो तिचा मुलगा आणि सून आहे ते लोकही आता दिल्ली सोडून गावाला आले आहे आणि ते आता गिरिजासोबतच राहतात. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.